मोनिका मोरे अपघात प्रकरणानंतर झोपलेलं रेल्वे प्रशासन आता जागं झालंय। ज्या खड्ड्यात पडून मोनिकाला आपले हात गमवावे लागले तो खड्डा बुजवण्याचं काम सध्या रेल्वेनं हाती घेतलंय। या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं, परंतु सिग्नल जवळ असलेल्या या खड्ड्यानं रेल्वे प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरवले। झी मीडियाच्या वृत्तानंतर आता हा खड्डा बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। काही दिवसांपूर्वी मोनिका मोरे या तरुणीला आपले हात गमवावे लागले होते या रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये। आपण पाहू शकतो हा जो सिग्नल आहे या सिग्नलच्या बाजूला हा जो खड्डा बनवलेला आहे, या खड्ड्यामध्ये मोनिका मोरे काल रेल्वे पकडण्याच्या नादामध्ये तिचा तोल गेला होता। त्यानंतर हा खड्डा बुजवण्यासाठी रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली होती। हा खड्डा बुजवण्यात येत आहे, परंतु हा खड्डा याच्या आधीच बुजवला गेला असता तर मोनिकावर आता ही वेळ आली नसती, असा सवाल आता इथले नागरिक करत आहेत, रेल्वे प्रशासनाचे रेल्वे प्रवासी करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।